जय महाराष्ट्र मंडळी. अहिल्यानगर शहरात कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. मोकाट कुत्र्यांनी नागरिकांचा जीव मेटाकुटीला आणलाय. अतिक्रमणामुळे रस्त्यावरून चालणंही कठीण झाले आणि या सगळ्यावर आता आमदार संग्राम जगतापांचा संताप अनावर झालाय. महापालिकेत थेट धडक मारत त्यांनी अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढली. कामचुकार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आणि काम करा नाहीतर कारवाईला तयार राहा अशा थेट इशाराही त्यांनी दिला. नेमकं बैठकीत काय घडलंय? नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर आणि तुम्ही पाहतात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. मंडळी, अहिल्यानगर शहरात गेल्या काही दिवसांपासून अस्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे. शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झालेले आहेत, तर मोकाट कुत्रे आणि जनावरांमुळे नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून रस्त्यावर फिरावं लागत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी अनेक नागरिकांना चावा घेतल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे नागरिकांचा संताप वाढत होता. याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेतील तातडीची बैठक बोलावली. बैठकीत महापौर, उपमहापौर, नगरसेवक आणि सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मात्र बैठक सुरू होताच आमदार जगताप यांनी अधिकाऱ्यांना थेट सवाल विचारायला सुरुवात केली. शहराची अशी अवस्था का झाली? नागरिकांच्या तक्रारीची दखल का घेतली जात नाही? एकच काम 10 वेळा सांगूनही का होत नाही? अशा प्रश्नांचा भडीमार त्यांनी अधिकाऱ्यांवर केला. बैठकीत नगरसेवकांनीही प्रशासनावर जोरदार नाराजी व्यक्त केली. अधिकारी आणि कर्मचारी काम करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरं देतात, फोन उचलत नाहीत आणि नागरिकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, अशी तक्रार अनेकांनी केली. यानंतर संग्राम जगताप यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, जनतेच्या पैशावर पगार घ्यायचा आणि कामच करायचं नाही हे आता चालणार नाही. यावेळी त्यांनी कामचुकार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. उद्धटपणे वागणाऱ्या, बेशिस्तपणा करणाऱ्या किंवा कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 1 महिन्याची बिनपगारी रजा, दंडात्मक कारवाई आणि गरज पडल्यास निलंबित करण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. एवढंच नाही तर संबंधित विभाग प्रमुखांनाही जबाबदार धरलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. मंडळी, संग्राम जगताप यांनी स्वच्छता मोहिमेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. उद्यापासून महापालिकेचे सर्व अधिकारी, स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी रोज सकाळी 6 वाजता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरतील, असा आदेश त्यांनी दिला. प्रत्येकाने आपल्या भागात जाऊन कचरा साफ करणे, डीप क्लिनिंग करणे, अतिक्रमण हटवणे, अनाधिकृत बोर्ड काढणे, गटारांची पाहणी करणे, झाडांच्या फांद्या छाटणे आणि मोकाट कुत्रे व जनावरांना पकडण्याची कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. मंडळी, याशिवाय महापालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी रोज गणवेश घालूनच कामावर यावं, अशी सूचनाही करण्यात आली. नागरिकांना कर्मचारी सहज ओळखता यावेत आणि कामात शिस्त यावी, हा त्यामागचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं. आता या बैठकीनंतर खरोखरच नगर शहरात स्वच्छता मोहिमेला वेग येणार का? कचऱ्याचे ढीग हटणार का? मोकाट कुत्रे आणि अतिक्रमणाचा प्रश्न सुटणार का? की ही कारवाई फक्त बैठकांपुरतीच मर्यादित राहणार? याकडे आता संपूर्ण नगरकरांचं लक्ष लागलेलं आहे. मंडळी, आता तुम्हीच सांगा, अहिल्यानगरच्या अस्वच्छतेला नेमकं कोण जबाबदार आहे? महापालिकेच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर आणखी कठोर कारवाई व्हायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी सत्तामंच चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टा पेजला फॉलो करा.